जिल्हा बँक नोकर भरतीसाठी थेट नंदुरबार नाशिकची परीक्षा केंद्रे. अजब कारभाराने उमेदवारांमध्ये तीव्र संताप. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 कनिष्ठ लिपिक पदांसाठी येत्या 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर होताच उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या केंद्राच्या यादीला फाटा देत अनेक उमेदवारांना सांगलीपासून शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर आणि यासारख्या जालना परळ जिल्ह्यातील केंद्रे देण्यात आली आहेत. एकूण 444 जागांसाठी 19,000हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले असून संपूर्ण भरती प्रक्रिया IBPS मार्फत राबवली जाते आहे. सुरुवातीला सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड येथे परीक्षा केंद्रे असणार असल्याचं सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष हॉल तिकीट मिळाल्यानंतर थेट मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील दूरची केंद्रे माती मारल्याने प्रवासाचे नियोजन आणि अतिरिक्त आर्थिक भुर्दंडामुळे उमेदवार आक्रमक झाले. अवघ्या 8 दिवसांवर परीक्षा आलेली असताना दूरची केंद्रे आल्याने परीक्षा केंद्र निवडताना सोयीचा विचार झाला की केवळ उपलब्धतेचा, असा संतप्त सवाल विद्यार्थी आणि परीक्षार्थी विचारत आहेत. आणि या अजब नियोजनामुळे विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य उमेदवारांचे हाल होणार आहेत. परीक्षेसाठी 1-2 दिवस आधीच घर सोडावे लागणार असल्याने प्रवास, निवास, भोजन यासाठी हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च सोसावा लागणार आहे. त्यातच ऐनवेळचे बस, रेल्वे आरक्षण, प्रवासाचा ताण आणि महिला उमेदवारांसोबत पालकांनाही जावे लागत असल्याने कुटुंबाचे बजेट कोलमडणार आहे. प्रशासनाची गंभीर दखल घेऊन जवळची केंद्रे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.